विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला भारताचा आर्थिक विकास पाठ क्रमांक 4 सुरुवात केलेली आहे. आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत. आपण भारताच्या 4 पंचवार्षिक योजना, त्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट, पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचा झालेला विकास, अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला. आता आपल्याला पंचवार्षिक योजना 5वी आपल्याला पाहायची आहे. याचा कालखंड होता 1974 ते 1979. काय उद्देश होता तर गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणात राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थाद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरविणे, अशी उद्दिष्ट नमूद करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, या उद्दिष्टांचा जर आपण अभ्यास केला तर ही उद्दिष्ट जी आहेत, ही उद्दिष्ट आहेत मानवाची, भारताच्या सामान्य माणसाची गरिबी दूर करणे आणि सामान्य माणसाला परवडेल अशा सरकारी योजना तिथपर्यंत पोहोचवणे, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1974 ते 1979 या कालखंडात 5वी पंचवार्षिक योजना राबवलेली आपल्या लक्षात येते. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. रोजगार वाढवणं शक्य नाही झालं. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली. 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन सुरू केले. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय बदल याच कालखंडामध्ये झालेला आपल्या लक्षात येतोय. 1977ला 75 ते 77 या कालखंडात भारतामध्ये आणीबाणी लागू झालेली आपल्या लक्षात येते आणि आणीबाणीच्या कालखंडामध्ये भारताची राजकीय स्थिती बदललेली आपल्या लक्षात येते आणि त्याच आधारावर दुसरं सरकार 1977ला आलं. त्यांनी नवीन साखळी योजना सुरू केली. त्याच्या आधारावर भारताचा विकास करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातही अपयश आलं आणि पुन्हा 1980च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तेव्हा त्यांनी साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीची योजना सुरू केलेली आपल्या लक्षात येते. हे वारंवार होणारे बदल जे आहेत, त्या बदलामुळं विकासाला खीळ बसलेली आपल्या लक्षात येते आणि म्हणून त्या कालखंडामध्ये विकास कमी झाला. या पंचवार्षिक योजनेमध्ये विकास कमी झालेला आपल्या लक्षात येतो आहे. 6वी पंचवार्षिक योजना काय कालखंड होता याचा? 1980 ते 1985 या कालखंडामध्ये 6वी पंचवार्षिक योजना अंमलात आलेली आपल्या लक्षात येते. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती. अर्थव्यवस्थेचा विकास दर लक्षणीय वाढ करणे, गरीब व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेनं स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबविण्यात आलेले आपल्या लक्षात येतात. IRDP एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम RLEGP, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP आणि सलेम पोलाद प्रकल्प
अशा 4 मुख्य योजनांच्यावर भर दिलेला आपल्या लक्षात येतोय 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. 7वी पंचवार्षिक योजनेचा कालखंड होता 1985 ते 1990. या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्यात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्ट असलेली आपल्या लक्षात येतात. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले: जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरलेली आपल्या लक्षात येते. या योजनेमध्ये काही मूलभूत बदल भारताच्या विकासामध्ये आणि दारिद्र्य निर्मूलनामध्ये झालेले आपल्या लक्षात येतात. रोजगार निर्मिती पण या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये झालेली आपल्या लक्षात येते आहे. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 हा कालखंड होता. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे होते: राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आपल्या लक्षात येतात: प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्यक योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढले. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत दिसून आलेलं आपल्या लक्षात येतं. 9वी पंचवार्षिक योजनेचा कालखंड होता 1997 ते 2002. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्ट असलेली आपल्या लक्षात येतात. या योजनेत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बालकल्याण योजना, राजेश्वरी महिला कल्याण योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम या कालखंडामध्ये सुरू करण्यात आलेले आपल्या लक्षात येतात. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. बांधकाम, दळणवळण या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आपल्या लक्षात येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण साधारणतः 8व्या पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना, 7वी पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट, त्याच्यामध्ये भारताचा कशा पद्धतीने विकास झाला याचा विचार आपण केला. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा कार्यक्रम जो आहे, पुढं भारताच्या विकासासाठी अन्य जे कार्यक्रम राबवले गेले त्याचा विचार आपल्याला पुढच्या तासाला करायचा आहे. धन्यवाद.